मराठा समाजातील मुलींविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. एवढंच नाही तर नवनाथ वाघमारे यांना मारहाण करणाऱ्यास 10 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा झाल्याचीही चर्चा आहे. नेमकं नवनाथ वाघमारे यांनी काय वक्तव्य केलं आणि या वक्तव्यानंतर मराठा समाजाकडून नेमकी काय भूमिका घेण्यात आली, पाहूया व्हिडिओमध्ये सविस्तर. काल स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितले, माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे. त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्यात. आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसीचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीची घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसीची काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. आम्ही आता मराठा झालोत, आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमच्याच्याने होणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. आम्ही त्यासाठी मंत्र्याकडे जाऊन जाब विचारणार आहोत आणि आमचा लढा आमच्या पद्धतीने आमच्या ओबीसीच्या जीवावर आणि ओबीसीसाठी आम्हाला लढावंच लागणार आहे. जय शिवराय. आज नवनाथ वाघमारे या हैवानाला मराठा समाजाच्या मुलीवर अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे. त्या नवनाथ वाघमारेला सांगू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये ज्यावेळेस परक्या महिलेवर वाकड्या नजरेने बघणाऱ्याला कुठलीही जातपात न पाहता महाराजांनी त्यांची खंडोळी केलेली आहे. त्या समाजाचे आम्ही येतो आणि 18 पगड जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्थापन केलेले आहे. आणि आज या महाराष्ट्रामध्ये नवनाथ वाघमारे मनाचे भांडवल या महाराष्ट्रामध्ये फिरते. तो ओबीसी समाजाचा नसून ओबीसी समाजानं 100 JCB लावून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलेलं आहे. आणि आम्ही ज्या गावातून येतो, वैरा गावातून येतो, आमचा बार्शी तालुका, आमचा सोलापूर शहर, आम्ही म्हणजे ओबीसीचा गड असलेली माणसं आहोत आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चाललेली माणसं आहोत. एक सांगू इच्छितो, सकल मराठा समाजातर्फे एक सांगतो, जिथं नवनाथ वाघमारे दिसल सगळ्यात पहिला त्याला हाणायचं आणि मी डॉक्टर कपिल बाळासाहेब कोरके मी हाणले म्हणून पोलीस स्टेशनमध्ये केस करायची आणि माझ्याकडून रोख 10 लाख रुपये रक्कम सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि वैयक्तिक ती रक्कम मी देणार. मी आज घोषणा करतो, इथून पुढं अशी अवलाद ही ओबीसीची होऊ शकत नाही ना. आता हा जयभीम समाजाचा आहे, हा धनगर समाजाचा आहे, हा मराठा समाजाचा आहे, हा मातंग समाजाचा आहे, हे माळी समाजाचे आहेत. सर्व समाज हा मुस्लिम समाजाचा आहे. सर्व समाज एकत्र येऊन या नवनाथ वाघमारेला MCBCला ह्याला जिथं दिसल तिथं हाणायचं आणि आमच्याकडे वैरांमध्ये यायचं, 10 लाख रुपये घेऊन जायचं आणि गुन्हा माझ्यावर कुठं पण महाराष्ट्रात दाखल करा, पण नवनाथ वाघमारेला हाणा. ही आम्ही सकल मराठा समाजातर्फे आम्ही मागणी करतो. या प्रकरणात पुढे नवनाथ वाघमारे यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,